नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर गप्पांच्या फळ्यात जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी साधला प्रसार माध्यमांशी दिलखुलास संवाद. संभाजी ब्रिगेडचं नाव बदलावं अन्यथा शिवप्रेमींचा होईल उद्रेक. दीपक अण्णा काटेंची परखड भूमिका. आणि कल्याणमधील मिलिंदनगर परिसरात रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. शिवसेना ठाकरे गट आक्रमक. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्याचा कारभार तब्बल 2 वर्ष 8 महिने हाकणारे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे नियत वयोमानानुसार गुरुवार दिनांक 31 जुलै रोजी सेवानिवृत्त होत आहेत. या निमित्तानं मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात शिनगारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून अनौपचारिक गप्पा मारल्या. भारतीय प्रशासकीय सेवेतील 2009च्या बॅचचे IAS अधिकारी असलेल्या अशोक शिनगारे यांनी नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक, ठाण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी तसंच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव म्हणून काम केल्यानंतर ऑक्टोबर 2022 रोजी ठाणे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला होता. तेव्हा राज्यात नुकताच सत्ताबदल होऊन ठाण्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. नामदार एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात गेले 2 वर्ष 8 महिने प्रदीर्घ, कार्यक्षम आणि लोकहितैषी सेवा बजावल्यानंतर 31 जुलै 2025 रोजी ते नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. या कार्यकाळात त्यांची दूरदृष्टी, निर्णय क्षमता आणि जनतेप्रती असलेली संवेदनशीलता जिल्ह्याच्या प्रशासकीय प्रगतीची आधारशिलाच ठरली. पत्रकार भवनाचा प्रलंबित प्रश्न धसास लावण्यात देखील त्यांचा पुढाकार होता. या यशस्वी कारकिर्दीत जिल्ह्यातील पत्रकारांचीही त्यांना सुयोग्य साथ लाभली. या ऋणातून उतराई होता येणं शक्य नाही, तरी देखील पत्रकारांच्या जिव्हाळ्यापोटी मंगळवारी शिनगारे यांनी प्रसार माध्यम प्रतिनिधींशी अनौपचारिक गप्पा मारल्या. पत्रकारांनी देखील त्यांच्याशी संवाद साधताना आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव एकेरी घेणं हे आमच्या अस्मितेवरचा घाव आहे. संभाजी ब्रिगेड ही संघटना जर खरोखरच महाराजांचा सन्मान करत असेल तर त्यांनी आपलं नाव बदलून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड असं करावं, अन्यथा महाराष्ट्रात उद्रेक होणार यात शंका नाही, अशा थेट शब्दात शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक दीपक अण्णा काटे यांनी संभाजी ब्रिगेडवर सडकून टीका केली. ठाण्यात आयोजित असलेल्या पत्रकार परिषदेत मार्गदर्शक म्हणून बोलताना काटे यांनी ही चेतावणी दिली. हा विषय केवळ नावाचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे.
धर्मवीर संभाजी महाराज हे केवळ इतिहासापुरते नाहीत, ते आमच्या रक्तात आहेत. त्यांच्या नावाची छेडछाड सहन केली जाणार नाही. शिवधर्म फाउंडेशनच्या वतीनं स्पष्टपणे असं सांगण्यात आलं की संभाजी ब्रिगेडनं वारंवार मागणी करून देखील नाव बदलण्याकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळे हा असंतोष वाढतो आहे. महाराजांचा वारसा आणि शौर्य गगनाला भिडलेलं असताना संभाजी इतक्यावरच नाव अडकवणं हे संपूर्ण शिवप्रेमींसाठी अपमानकारक आहे, असं त्यांनी सांगितलं. नावात सन्मान असतो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते. त्यांचं बलिदान, त्यांचा धर्माभिमान, त्यांची निष्ठा यामुळं आज आम्ही अभिमानानं मराठा म्हणून उभे आहोत. त्याच महापुरुषाचं नाव जपणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. पण ब्रिगेडचे पदाधिकारी मात्र याकडं राजकीय फायद्याच्या दृष्टिकोनातून बघत असल्याचं दिसतं, असं दीपक अण्णा काटे यांनी सांगून महाराजांविषयी जरा देखील अपमानकारक उल्लेख झाला तर शिवधर्म फाउंडेशन शांत बसणार नाही. आमच्या भावना अजून शाबूत आहेत. संभाजी ब्रिगेडनं आता वेळ घालवू नये. नाव बदलून इतिहासाची आणि शिवप्रेमींची प्रतिष्ठा राखावी, अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या तर त्याची संपूर्णपणे जबाबदारी त्या संघटनेवर राहील, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दिवा, माजिवडा, मानपाडा, वर्तकनगर, कळवा, लोकमान्य नगर, सावरकर नगर, उथळसर या परिसरातील अनधिकृत बांधकामाच्या नळ जोडण्या खंडित करून बोअरवेल बंद आणि पंप जप्त करण्याची कारवाई आज करण्यात आली. ठाणे महानगरपालिकेच्या 6 प्रभाग समिती अंतर्गत पाणी पुरवठा विभागानं केलेल्या कारवाईत अनधिकृत बांधकामांच्या एकूण 28 नळ संयोजन खंडित करण्यात आलं, तर 18 बोरवेल बंद करण्यात आल्या. 2 पंप जप्त करण्यात आल्या. या सर्व नळ जोडण्या अनधिकृतपणे घेण्यात आल्या होत्या. त्या संदर्भात गुन्हे दाखल करण्याची कारवाई देखील करण्यात येते. अनधिकृत बांधकामांना पाणी पुरवठा दिला जात असल्यास त्याची कागदपत्र तपासण्यात यावीत. तसंच बांधकाम अवैध असल्यास नळ संयोजन तात्काळ खंडित करण्यात यावं. महानगरपालिकेच्या जलवाहिनीवरून अवैधरित्या नळ संयोजन घेतलं असल्यास ते देखील तातडीनं खंडित करावं, असे स्पष्ट निर्देश महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाणी पुरवठा विभागाला दिले आहेत. त्याच अनुषंगानं आज दिवा, माजिवडा, मानपाडा, वर्तकनगर, कळवा, लोकमान्य नगर, सावरकर नगर आणि उथळसर प्रभाग समिती कार्यक्षेत्रात अनधिकृत बांधकामांची नळ जोडणी खंडित करण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता पाणी पुरवठा विभाग विनोद पवार यांनी दिली. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. काँग्रेस सरकारच्या काळात देशात अनेक दहशतवादी हल्ले झाले. यात शेकडो निरपराध नागरिकांचे बळी गेले. मात्र काँग्रेसचे मंत्री भाषणबाजी करण्यातच मग्न होते. काँग्रेसनं महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्री बॉलिवूडमधील लोकांना घेऊन हॉटेल ताजमध्ये गेले. दहशतवादाशी लढण्यास काँग्रेस सपशेल अपयशी ठरली, असा हल्लाबोल शिवसेनेच्या संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत केला. ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत खासदार डॉक्टर शिंदे यांनी शिवसेनेची भूमिका सभागृहात मांडली.
देशाच्या सुरक्षेबाबत शिवसेना कोणतीही तडजोड करणार नाही असं खासदार शिंदे यांनी विरोधकांना ठणकावलं. खासदार डॉक्टर शिंदे म्हणाले की मुंबईवर 26/11च्या वेळी झालेला दहशतवादी हल्ल्यातून अद्याप देश सावरलेला नाही. इतका मोठा हल्ला झाला की ज्यात शेकडो निरपराध नागरिकांचे बळी गेले. याबाबत संवेदना न दाखवता महाराष्ट्राचे तत्कालीन काँग्रेसचे मुख्यमंत्री बॉलिवूडच्या कलाकारांना घेऊन ताज हॉटेलमध्ये गेले होते. हा संपूर्ण देशासाठी लाज आणणारा क्षण होता, अशी टीका खासदार डॉक्टर शिंदे यांनी केली. दहशतवाद रोखायला काँग्रेस पूर्णपणे अपयशी ठरली. मात्र आज देश एका मजबूत नेतृत्वाच्या हातात आहे. त्यामुळेच मागील 10 वर्षात महाराष्ट्रात एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही, असं खासदार शिंदे म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या मुंबईतील 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपीने उबाठा पक्षाच्या एका उमेदवाराचा प्रचार केला होता. ते कुठल्या तोंडानं सरकारला जाब विचारतात, अशी खरमरीत टीका खासदार डॉक्टर शिंदे यांनी उबाठा गटावर केली. विद्यार्थी शाळेत न जाता गेम झोनमध्ये जात असल्याची गंभीर बाब उघडकीस आली असून मनसेकडून या गेम झोन चालकाला जाब विचारण्यात आलाय. घरातून पैसे चोरून शाळेत न जाता लहान विद्यार्थी गेम झोनमध्ये जातात. मनसे पदाधिकारी यांनी गेम झोन चालवणाऱ्याला जाब विचारला असता गेम झोन मालकानं उलट उत्तर दिलं. यावर मनसे सैनिकांनी संताप व्यक्त केला असून लहान मुलं स्कूल युनिफॉर्ममध्ये जर दिसले तर गेम झोन तोडून टाकू, असा इशारा मनसेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिला आहे. कल्याण पश्चिमेकडील गौरीपाडा मिलिंदनगर परिसरात रस्त्यांवर खड्ड्याचं साम्राज्य पसरलं आहे. पावसामुळे तर या रस्त्याचे अक्षरशः दैना उडाली असून KDMCकडून या खड्ड्यांमध्ये खडी टाकून तात्पुरती डागडुजी केली जाते. मात्र पावसाळ्यात पुन्हा या खडी बाहेर येतात आणि पुन्हा एकदा खड्डे तयार होतात. त्यामुळे वाहन चालकांना या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागते. KDMCकडे अनेकदा या खड्ड्यांबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. मात्र KDMCनं त्याकडे सपशेल दुर्लक्ष केल्यानं या प्रश्नी ठाकरे गट आक्रमक झाला. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी काल या रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडून खड्ड्याभोवती रांगोळ्या काढून KDMC प्रशासनाचा निषेध नोंदवलाय. या खड्ड्यांमध्ये खडी टाकून तात्पुरती डागडुजी न करता ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी यावेळी ठाकरे गटाकडून करण्यात आली. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर गप्पांच्या फळ्यात जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी साधला प्रसार माध्यमांशी दिलखुलास संवाद. संभाजी ब्रिगेडचं नाव बदलावं, अन्यथा शिवप्रेमींचा होईल उद्रेक. दीपक अण्णा काटेंची परखड भूमिका. आणि कल्याणमधील मिलिंदनगर परिसरात रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य, शिवसेना ठाकरे गट आक्रमक. या होत्या ठाणे वार्ता.
आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.